नमस्कार, मी दीपाली. लोकमतफिल्मी.com मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हा सर्वांच्या लाडक्या जयदीप गौरी म्हणजेच नवीन अधिराज आणि नित्या यांना भेटायला आली आहे. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि खरं तर मला खूप वेगळं वाटतंय अधिराज आणि नित्या बोलताना. पण तुम्हाला आता सवय झाली आहे का या दोन्ही नावांची? अजून तरी नाही. आम्हाला सुद्धा म्हणजे आता काहीच दिवस झालेत. नवीन हे सेकंड सीझनच म्हणू आपण. हा सेकंड सीझन किंवा सेकंड पार्ट सुरू होऊन तर अजूनही सवय होते. अजूनही युनिटवालेसुद्धा जयदीप किंवा मंदार म्हणूनच हाक मारतात. तर अजून त्यांनासुद्धा अधिराज नावाची सवय नाही आहे. पण मजा येते. कारण मी मगाशी गौरीला बघितलं की ती पहिले जयदीप बोलणार नंतर बोलली अधिराज रेडी आहे का बघा. सो अजून सवय व्हायची बाकी. सवय व्हायची बाकी आहे. पण मी तुमचं प्रोमो शूट प्रोमो शूट बघितलं. प्रोमो नेमका कुठे शूट झाला आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना एक ड्रास्टिक चेंज दिसला आहे 25 वर्षानंतर. डायरेक्ट जयदीप गौरीचं अपोजिट म्हणजे जी पहिले गावरान गौरी होती तो आता तू झाला आहेस आणि तू जो मॉडर्न हे होता ते आता गौरीने घेतलं. सो तुम्हाला कसे रिव्ह्यूज मिळाले प्रेक्षकांचे जेव्हा ड्रास्टिक चेंज झाला तेव्हा? पहिला प्रश्न की प्रोमो कुठे शूट झाला. जो सगळ्यात पहिला प्रोमो आला तो आम्ही साताऱ्याला शूट केला आणि मजा आली आम्हाला प्रोमो शूट करताना. आणि लुक किंवा आता कॅरेक्टर अगदी अपोजिट झाले तर प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आणि अर्थात ज्यांना नाही अजून ते एक्सेप्ट करता आले थोडा वेळ जाईल, कारण आमच्यासाठी पण हे नवीन आहे, सगळ्यांसाठी नवीन आहे. आणि ऑफकोर्स आम्ही तेवढी मेहनत घेऊच की त्यांना ते आवडायला लागेल. कारण तुला एकदा एक्झॅक्टली कारण मेहनत म्हणजे तुझ्या कॅरेक्टरवर आता जास्त मेहनत आहे. कारण अचानक ड्रास्टिक चेंज आहे, लहेजा वेगळा आहे, भाषा वेगळी. सो किती मेहनत करतोस याच्यावर? नाही, खूप मेहनत घेतो आहे. आधीसुद्धा घेत होतो. पण आधी जेव्हा मी जयदीपच्या भूमिकेत 5-6 वेळा सीन वाचायचो, आता 15-20 वेळा वाचावे लागत आहेत ते. आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं की इंटरव्ह्यू देते म्हणून खोटं नाही बोलणार. खूप अभ्यास करावा लागतो आहे आणि स्पेशली भाषेमुळे. कारण की भाषा ही मी 3-3.5 वर्ष ऐकून आहे. कारण की बाकी जे इतर कॅरेक्टर्स होते ते माझ्या अवतीभोवती कोल्हापुरी बोलायचे. पण मी कधी बोललो नव्हतो. अधूनमधून कॉमेडी सीन्समध्ये जयदीप गौरीचे काही सीन गेलेले, जेव्हा मी फोनवर गौरीशी रोमॅन्स करतो आहे आणि तेव्हा कोल्हापुरी बोलतो आहे, तर तेवढंच फक्त बोललं. त्यामुळे मी फक्त ऐकून होतो. पण आता मला बोलावी लागते आणि ती आपण ऑथेंटिक वाटावी, लोकांना त्या मातीतला तो वाटावा. त्यामुळे जरा जास्त मेहनत घ्यावी लागते. सो भाषेवर मेहनत चालू आहे. आणि इथे सेटवर ट्युटरसुद्धा आहे जो कोल्हापुरी भाषा किंवा तो लहजा शिकवतो. तर या सगळ्याच गोष्टी चालू आहेत. तर मेहनत डबल आहे पण मजा येते. पण गौरी तू सांगत असशील ना काही शब्द असतील, कारण आता तुला सवय झाली होती एक वर्ष पूर्ण वर्षभरांची की आता तुला तेच परफेक्ट शब्द माहिती होते कोल्हापूरचे. तर आता तू त्याला सीनमध्ये ते मदत करते की नाही नाही असा शब्द आहे, असा लहेजा आहे, तुझी पण त्याला मदत होत असेल? मी खरं सांगेन एकतर आमचे फार सीन्स अजून एकत्र नाही झालेत आणि जे काही झाले तर तेव्हा तो पण ह्याच्यात होता की मला कॅरेक्टर कसं परफॉर्म करता येईल, मी कसं बोलीन. आणि मी सुद्धा त्या ह्याच्यात होते कारण की मला त्या भाषेची सवय झालेली ती. आता मी नॉर्मली बोलते पण स्क्रीनवरती बोलताना एक थोडं वेगळं पडतं आणि मला येतं त्याचं टेन्शन थोडं. त्यामुळे मी आणि लँग्वेजचं तर झालंच पण कॅरेक्टर माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट आहे. कारण की नित्या आणि गौरी हे खूप अपोजिट आहेत. त्यामुळे मी पण त्याच्यात होते. त्यामुळे असं फार तू हे बोल ते बोल असं नाही झालं. आता पुढे बघू. पण गौरीला एक आनंद झाला ते म्हणजे तिला कम्फर्ट कपडे मिळालेत जे ती आल्यापासून जी उड्या मारते. मी बघते तिला आता ते साडीतनं बाहेर निघ. साडी मला नेसायला आवडतेच पण हे कसं पटकन ताईला कोणाला बोलवायची गरज नाही, आपण पटकन चेंज करून घेऊ शकतो. आणि फक्त मेकअप आणि हेअर तर ते काही टेन्शन नाही आहे. जिम आणि ते पण आहे. म्हणजे आता ते तुला तुझ्या कॅरेक्टरमध्ये पण करायला मिळते जे आता तू बेसिकली बाहेर करत होतीस ते आता तुला या निमित्ताने करायला. हो ती एक मजा. येस. माझ्या मते आता तुला जास्त तयार व्हायला वेळ लागेल ना. म्हणजे सगळ्या आता गौरी अशी पटकन येत असेल जसं पहिले तू बाहेर यायचास इंटरव्ह्यूसाठी आणि आता तुला वेळ लागतोय. पण तुझ्या लुकमध्ये आता जसं गौरीचे एक स्टेटमेंट होतं काही गोष्टी, तुझ्या लुकचं स्टेटमेंट काय आहे नेमकं? माझ्या लुकचं स्टेटमेंट आहे बघ. हे कड आहे, हे कड आहे, हा धागा आहे हातातला, हा मी एकट्याने बांधू शकत नाही. तर याला एक माणूस पाहिजेच. आता एकटा मी असं करून कसं बांधणार, वेळ लागेल. तर याच्यासाठी एक माणूस लागतोच. आणि हा गळ्यातला एक धागा आहे काळा, त्याच्यासाठी तो बांधण्यासाठी एक माणूस लागतो. ही एक छोटी बाली आहे, तर ती पण बाळी वाली वॉटेवर. सो बाळी म्हणूया आपण त्याला, मराठीत आपण बाळी म्हणतो. तर ती एक
लुकचा हायलाईट आहे तो तर आणि मी एन्जॉय करतो आहे हा लुक. टिळासुद्धा आहे हा देवीचा. सो मी एन्जॉय करतो आहे हा लुक आणि थोडं स्वतःला सुद्धा बघायला सुरुवातीला डिफरंट वाटलेलं. आधी सुरुवातीला टेन्शन होतं की कसा दिसेन काय दिसेन, नंतर जाणवलं की काही घाला काही कसंही रेडी करा मी चांगलाच दिसणार. बायकोने काय कमेंट केली का तुझ्या लुकवर? अर्थात बायकोची काय कमेंट होती? असं तिने पहिल्यांदाच पाहिलं असेल अशा अशा पण स्वतःला पहिल्यांदाच बघितलं असं. पण मला जेव्हा पहिला प्रोमो शूट आम्ही केला तेव्हा या लुकमध्ये मी होतो. तेव्हा सुरुवातीला टेन्शन हे असतंच की आपण नवीन काहीतरी करायला चाललो आहे, लोक एक्सेप्ट करतील की नाही आणि कसं दिसू आपण, कसं बोलू, तर हे सगळं टेन्शन होतंच. पण जेव्हा प्रोमो शूटचा रिझल्ट आला समोर, लोकांचे फीडबॅक यायला लागले, तेव्हा ते खूप पॉझिटिव्ह होते. तर त्यांना आवडला हा लुक. सो मलासुद्धा आता तसं काही टेन्शन नाही आहे. मला माहिती आहे की लोक चांगलं प्रेम करतायत आपल्यावर आणि त्यांना आपली ही मेहनत आवडते, आपला हा लुक आवडतो आहे. सो आता मी निश्चिंत आहे. आता मी फक्त माझ्या कामावर लक्ष देतो आहे. ओके. पण थोडा गावरान टच असल्यामुळे एकतर तो कोल्हापुरी, कुठल्या कुठल्या अशा त्या गोष्टी आम्हाला करताना तू दिसणार आहेस मंदार, ज्या गोष्टी तू पहिल्या कधी केल्या नसशील, पण या आता मालिकेच्या निमित्ताने तुला शेतात किंवा दुसरीकडे अशा कुठल्या करायला लागणार, अशा कुठल्या अनुभवल्यास आत्तापर्यंत आणि पुढे अनुभवशील? प्रोमो शूटच्या पहिल्याच दिवशी मी अनुभवलं आहे. अनवाणी शेतात चालत होतो मी. सो तो जो फावडा आणि सगळे घेऊन आणि ऊसाबरोबर मी जसा तो दांडपट्टा फिरवायचे तसा मी ऊस फिरवत असतो. तो ऊस खाताना प्रोमोत बघितलं असेल. तर अशा बऱ्याच वेगळ्या गोष्टी केल्या मी प्रोमो शूटमध्ये. आणि ऑफकोर्स लँग्वेज वेगळी आहे. एक त्याचा जो रुबाब आहे तो वेगळा आहे. ही इज लाईक रॉबिनहूड, जो गावातला रॉबिनहूड आहे. कोणावर अन्याय होताना बघू नाही शकत तो. आणि ही इज द हिरो ऑफ द शो. तर त्यामुळे त्याचे हावभाव आणि त्याचं नेचर ते तसं असणार सगळं पॉझिटिव्ह. पण मजा येते. जयदीपमध्ये या सगळ्या गोष्टी नव्हत्या केलेल्या आणि जयदीपमध्ये मी खूप सोफिस्टिकेटेडली चांगलं मी चमच्याने वगैरे जेवायचो. आता हाताने चांगलं असं हात पुसून वगैरे जेवतो आहे आणि तांबडा पांढरा वगैरे खाताना पण बघाल मला शोमध्ये. गौरीसाठी आता टास्क कमी झालेत का? म्हणजे अर्थात नित्यासाठी, कारण जेव्हा जयदीप गौरी होते आणि तेव्हा जे काही सीन चालू होते तेव्हा गौरीसाठी खूप टास्क असायचे, जसे आता मे बी अधिराजसाठी असतील, पण नित्या आता असे कुठले टास्क करताना पाहायला मिळणार का? किंवा मालिकेत बऱ्याच गोष्टींमुळे तुला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या, म्हणजे ते बाहेर आउटडोर शूट असो किंवा ते निखाऱ्यावर चालणं असो, त्या सगळ्या गोष्टी, पण आता असे टास्क येणार आहेत तुझ्या पुढे? सॉरी टू इंटरप्ट, मला फक्त एक पॉईंट सांगायला आवडेल. आता पहिली टास्क तर ह्याच्यासाठी ही असेल की आता ही गावात आलेली आहे. हां, तर गावात हिल्स घालून चालणं हीच पहिली टास्क आहे. याच्या नंतर सगळं सुरू होतं. आणि मी दुसरं बोलणार होते की पहिल्याच एपिसोडमध्ये गाडी चालवायची होती मला, तर माझ्यासाठी तो टास्क होता. पण चांगली चालवली मी तशी. छान झालं, काही नाही, त्यांनी व्यवस्थित चालवली. फक्त त्या फळवाला होता त्याला उडवला, बाकी अगदी व्यवस्थित चालवली त्यांनी गाडी. असं केलं. पण पण टास्क आहे हिल्स वेअर करणं, कारण की गौरी पण कधी हिल्स वापरायची नाही आणि गिरिजा म्हणून पण मी खूप क्वचित हिल्स वापरते किंवा बॉक्स हिल्स असतात. तर आता त्याची सवय होईल काही दिवसात. बरं, तुम्ही जयदीप गौरीमधली कुठली गोष्ट सगळ्यात जास्त मिस करताय अधिराज आणि नित्या झाल्यावर? जयदीपचं कॅरेक्टर मी कधी विसरणार नाही. मी जयदीपलाच मिस करतो आहे. पण म्हणजे त्या कॅरेक्टरमुळे एक ओळख मिळाली आहे ॲक्टर म्हणून आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या कॅरेक्टरमध्ये करता आल्या. मग ते चांगले सीन्स असो, चांगले इमोशनल सीन्स असो, रोमॅन्टिक सीन्स असो, ॲक्शन सीन्स असो, आणि त्या कॅरेक्टरने मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू जयदीप. जयदीपमुळे मी घराघरात पोहोचलो. तर ते कॅरेक्टर खूप जवळचं आहे आणि कधीच विसरणार नाही त्याला. ऑफकोर्स मिस करेन, पण आयुष्यात बदलसुद्धा हवाच. तर आता हा बदल आला आहे जो खूप पॉझिटिव्ह बदल आहे, अधिराज. सो अधिराजचं कॅरेक्टर एन्जॉय करतो आहे मी त्याचं. सेम आहे. गौरी अख्खीच्या अख्खी तिला मी मिस करते. कारण फुल फ्लेज अशी माझी पहिलीच मालिका भूमिका, त्यामुळे फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल. असं एखादं दोघांना विचारेल, म्हणजे आता कॅरेक्टर तर अर्थात तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे, त्याच्यामुळेच तुम्ही घराघरात पोचलात, पण एखादी गोष्ट असते ना जी आपल्याला त्या कॅरेक्टरमधली घ्यावीशी वाटते, गिरिजा म्हणून पण असेल किंवा नित्या म्हणूनही असेल, तर ती कुठली गोष्ट घ्यायला तुम्हाला आवडेल, तुझी जयदीपमधली आणि तुझी गौरीमधली?
जयदीपला खूप आम्ही सॉर्टेड दाखवलेला. खूप सॉर्टेड माणूस होता. कुठल्याही प्रेशर सिच्युएशन पण तो खूप छान हँडल करायचा. तर त्याची ती एक गोष्ट मला किंवा क्वालिटी म्हणा, त्याची ती एक गोष्ट ती मला आवडते आणि मी पुढे माझ्या आयुष्यात सुद्धा इम्प्लिमेंट करेन ती, की कुठल्याही प्रेशरमध्ये क्रॅक न होता त्याला फेस करणं आणि त्याच्यावर मात करणं. गौरीमधलं पेशन्स, ती ज्या पद्धतीने शांतपणे सिच्युएशन डील करायची त्याची गरज नित्याला पण आहे आणि गिरिजा म्हणून पण थोडी आहे. बरं, आत्ता जे काही नवीन 25 वर्षानंतरची मोठी लीप आहे, आम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. लक्ष्मी या सगळ्यामध्ये कुठे असणार आहे का? तिला पण प्रेक्षक खूप मिस करतात. सो त्या बाबतीत काही खुलासा तुम्हाला करायचा आहे? आम्ही पण मिस करतोय. आम्हाला त्या बाबतीत काहीच खुलासा नाही करायचा आहे. दरवेळेस प्रमाणे हिंट देऊ शकता काहीतरी? तो खुलासा त्याच्यासाठी मालिका बघा. हीच hint आहे. तर ते लोकांपर्यंत लोकांना कळेल लवकरच, त्याचाही उलगडा होईल. तो कधी, कसा, काय, लक्ष्मी कुठे आहे, काय तिच्यासोबत काय झालं, इतर कॅरेक्टर्सचं काय झालं आहे किंवा ते कुठे आहेत ते काहीच अजून आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. तर आत्ता कुठे 2-3 एपिसोड किंवा 4-5 एपिसोड आत्ता कुठे पूर्ण करतो आहे आम्ही. तर जसं जसं आम्ही सुद्धा सेटवर येत जाऊ तसं आम्हाला रोज नवीन काही ना काहीतरी कळत राहतं. तर आता पुढे आम्हाला सुद्धा कळेल, जेव्हा कळेल तेव्हा तुला सांगू आम्ही. किंवा तू पण रोज येत जा. बरं, जाता जाता एक गोष्ट की हर्षदाताईंची एंट्री झाली आहे. सो ते पण पुन्हा एक फॅमिलीमध्येच आल्या आहेत. सो त्या बाबतीत त्यांच्यासोबत काम करतानाची एक मजा, कारण त्या जेव्हा सेटवर असतात तेव्हा खूप उत्साह असतो, जे आम्ही याआधी पाहिलं. सो त्यांच्यासोबत झालेत का सीन, का व्हायचं आहे? माझा तर नाही झालाय. माझा सीन झाला आहे त्यांच्यासोबत आणि एक प्रोमो पण त्यांच्या एंट्रीचा लोकांनी बघितला. तो खूप छान प्रोमो आहे आणि ब्युटिफुल हर्षदा खानविलकर मॅम आमच्या शोमध्ये आहेत. तर वी आर व्हेरी हॅपी की शी इज पार्ट ऑफ द शो आणि त्यांचं आम्ही खूप चांगलं स्वागत केलं की आणि मजा येते की त्यासुद्धा एक नवीन एनर्जी, नवीन पॉझिटिव्हिटी घेऊन शोमध्ये आल्या आहेत. आणि मी तुला सांगू का, सुख इथेच आहे की वर्षा उसगावकर मॅम आहेत, हर्षदा खानविलकर मॅम आहेत, गिरिजा surprises आहे, आहेत. अजून पण नवीन नवीन सरप्राईजेस आहेत, ब्युटिफुल सरप्राईजेस आहेत. तर मी खूप सुखी आहे. टचवूड. थँक्यू. तर आणखीन एक गोष्ट जी मला इथे आल्यावर सगळ्यात पहिले जाणवली ती म्हणजे सगळीकडे रिनोव्हेशन होतंय सेटचं. तर नवीन सेट तयार होणार आहे, हाच बंगला आम्हाला दिसणार आहे का इथे आसपास आणखीन बऱ्याच गोष्टी नवीन घडत आहेत? सो नेमकं काय चालू आहे मालिकेत? हेच पुन्हा दिसणार आहे की काही वेगळं म्हणून समोर येणार? जागा हीच आहे. फिल्म सिटीमध्येच आपण शूट करतो आहे. तर इथे आता गावातली रिक्वायरमेंट होती. आता गाव खूप जास्तीत जास्त बघायला मिळेल लोकांना. आम्ही राजावाडी हे गाव दाखवलं आहे मालिकेत. तर ते गाव बनतं आहे. माझं घर झालं आहे, सरपंचबाईंचं घर झालेलं आहे. तर गाव क्रिएट केलं आहे आणि जो आमचं नंदनवन होतं ते तिकडे खूप छान एनर्जी आहे त्या सेटवर. तर सेट बाहेरून तसा नसेल आता, त्याचं बाह्यरूप बदललेलं असेल. आतून पण काही सीनच्या हिशोबाने आम्ही चेंजेस करणार आहोत. तर जागा तीच आहे, एनर्जी तिकडे तीच आहे, फक्त दिसताना थोडं वेगळं दिसेल तेवढंच. बरं, जाता जाता एक तर तुम्ही नवीन वेळेत भेटीला येत आहे, सो ते एक आहे. बऱ्याच गोष्टी नवीन आहेत. सो प्रेक्षकांना कसं अपील करणार की जयदीप गौरी आता नित्य अधिराज म्हणून तर आलेले आहेत प्रेक्षकांसमोर, पण आता पुढे आणखीन काय गोष्टी आहेत आणि नवीन वेळेत आल्या आहेत? बोल. प्रमोशन झालं आपलं, सांग. येस, आमचं प्रमोशन झालं. आम्ही 9:30 आम्ही 10ला आता तुम्हाला भेटायला येतोय, 10 वाजता. आणि जसं तुम्ही जयदीप गौरीवरती एवढं भरभरून प्रेम केलं, अजूनही करताय, तसंच नित्य आणि अधिराजवरतीही करा. तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आमची ही खात्री आहे की तुम्हाला हा जो पुनर्जन्म आहे तो सुद्धा आवडेल. पण त्याच्यासाठी तुम्ही पण थोडे कष्ट घ्या आणि टी व्ही ऑन करून 10 वाजता सुख म्हणजे नक्की काय असतं बघा. आणि जसं तू मला प्रश्नात विचारलेलंस की बरेच ट्विस्ट आहेत मालिकेत, तर ते ट्विस्ट काय आहेत आणि कोणाचं काय झालं आहे ते बघण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी मालिका बघा. आणि आधी जेवता जेवता मालिका बघायचा, आता जेवण झाल्यावर मालिका बघा रात्री Dessert 10 म्हणून वाजता. वा. सो मालिका बघत राहा आणि जयदीप गौरीला जेवढं तुम्ही प्रेम दिलं तेवढंच प्रेम आणि त्याच्या दुप्पट प्रेम अधिराज आणि नित्याला द्या. थँक्यू. आणि जे काही तुम्ही मला फक्त हिंट दिले आहेत आणि यावेळेला काही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जास्त ते ओपन अप केलेलं नाही, त्याच्यासाठी मी पुन्हा इंटरव्ह्यू करायला येणार आहे. सो आय होप तेव्हा आणखीन बरेच खुलासे करू, पण तोपर्यंत प्रेक्षकांसाठी तो ट्विस्ट राहू दे आणि तुम्हालाही तुमच्या नवीन कॅरेक्टरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.